हॅलो फ्रेंड्स, आज आहे 11 डिसेंबर. 11 डिसेंबरच्या मी तुम्हाला ट्रेडचं ॲनालिसिस सांगतो आहे. लक्षात घ्या, इथे आम्ही सगळ्यात आधी लेवल टाकली, आम्हाला बुलिश लेवल मिळाले. केव्हा बुलिश लेवल मिळाले एवढं लक्षात घ्या. आज कोणते ट्रेड होते मार्केटमध्ये, आज आज कशा प्रकारची ट्रॅपिंग होती मार्केटमध्ये ती अंडरस्टँड करून घ्या. हे बघा, इथे काय होतं, ज्यावेळेस मार्केटमध्ये हा जी फर्स्ट कॅन्डल बनली, ही फर्स्ट कॅन्डल बनली आणि याच्यानंतर मार्केट थोडंसं खाली यायला लागलं. आता काही लोक कसं प्लॅन करतील की मार्केटमध्ये फर्स्ट कॅन्डलचा खालचा ब्रेकआउट होते म्हणून काही लोकांनी खाली प्लॅन केला, राईट. पण आम्ही खालच्या डायरेक्शनला प्लॅन नाही केला. का बरं? कारण की या ठिकाणी कसं दिसतं तुम्हाला की इथे जे होतं आहे ना मार्केटमध्ये, आपल्याला इथे सपोर्ट आहे. सपोर्ट कोणता आहे? हा जो एरिया आहे, हा एक सपोर्ट एरिया आहे, राईट. त्याच्यामुळे आम्ही काय डाऊन डायरेक्शनला ट्रेड प्लॅन नाही केला. याचा ब्रेकआउट जरी झाला तरी आम्ही याच्यामध्ये ट्रेड प्लॅन नाही केला. का बरं? कारण की इथे आपल्याला एक डब्ल्यूचा सपोर्ट आहे, राईट. डब्ल्यूचा सपोर्ट आहे, पण इथे एक ॲब्झॉर्प्शन सेटअप होता, राईट. ॲब्झॉर्प्शन सेटअपमुळे आम्ही काय केलं, तिथे खालचे पुट डायरेक्शन प्लॅन नाही केली. जशी याच्यामध्ये एकदम शार्प रेड कॅन्डल आली, पण आम्ही त्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन नाही केला. मार्केटमध्ये रिजेक्शन घेतलं, पुन्हा मार्केट खाली आलं, तरी पण आम्ही डाऊन डायरेक्शनचा ट्रेड प्लॅन नाही केला. आम्ही जशी मार्केटमध्ये ही रेड कॅन्डल आली, तसं आम्ही प्लॅन केला की या कॅन्डलच्या वर, जशी मार्केट या कॅन्डलच्या वर म्हणजे या रेड कॅन्डलच्या वर मार्केट जाईल, तसं आम्ही वरच्या बाजूचा ट्रेड प्लॅन केला याच्यामध्ये, ठीक आहे. सो वरच्या बाजूचा ट्रेड प्लॅन करताना तुम्हाला इथे दिसेल की लेवल आम्ही त्याच्यानुसार टाकली. बघा, रेड कॅन्डलच्यावर आम्ही इथे लेवल्स टाकली की बुलिश अबाव दिस एरिया. आणि जर ह्या सीईच्या सपोर्टमध्ये, ह्या जर डब्ल्यूच्या सपोर्टमध्ये इथे जर स्ट्रेंथ नसती, इथे जर स्ट्रेंथ लागली नसती, तरच आम्ही ह्या बेरिश डायरेक्शनला गेलो असतो, ठीक आहे. सो याच्यावर आम्ही ट्रेड प्लॅन केला. सो तुम्ही इथे बघू शकाल की आम्ही बुलिश अबाव दिस एरिया प्लॅन केला आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये हळूहळू ट्रेल युअर प्रॉफिट अशा पद्धतीचे अपडेट्स देण्यात आले. 60 पॉईंटमध्ये आम्ही एक्झिट झालो. जवळपास आम्ही जो ट्रेड प्लॅन केला, इथे ट्रेड प्लॅन केला आणि त्याच्यानुसार त्याच्या डायरेक्शनमध्ये मार्केट अशा प्रकारे गेलेलं आहे. सो तुम्ही इथे आमचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो पण बघू शकता. खूपच छोटा स्टॉपलॉस आज प्लॅन केला होता आणि त्या स्टॉपलॉसमध्ये जवळपास 1:5च्या जवळपास आम्हाला रेशो दिसून आलेला. 1:4:95 जवळपास, म्हणजे एवढा एक डिसेंट रेशो आम्हाला त्याच्यामध्ये दिसून आला. सो त्या ट्रेडमध्ये तुम्हाला बघा पुढे की काय एक डिसेंट डायरेक्शन, राईट, एक सुंदर डिसेंट डायरेक्शन त्याच्यामध्ये फॉर्म झालेली आहे. आम्ही याच्यामध्ये इथे का बरं निघालो लक्षात घ्या, कारण की इथे आमचा प्रॉफिट कमी होणार होता, ठीक आहे. इथे आमचा प्रॉफिट कमी होणार होता. किती कमी होईल त्याचा काय अंदाज येत नव्हता. म्हणून मार्केट जर खाली रिजेक्शन घेऊन जर खाली आलं, कारण की आमच्याकडे डाऊन डायरेक्शनची पण लेवल आम्हाला मिळाली होती. जर मार्केट खाली आलं तर हा एवढा मिळालेला प्रॉफिट तो सुद्धा जाणार होता. म्हणून आम्ही त्या वरच्या बुलिश ट्रेडमधून निघालो. मार्केट थोडा वेळ साईडवेज होऊन थोडा वेळ कन्सोलिडेट करून मार्केट बुलिश डायरेक्शनला शार्प शूट करते. 700 रुपयाच्या जवळपास आमची बाईंग होती आणि 65 ते 70 रुपये आम्ही प्रॉफिट घेतलेला आहे. इवन हा जरी ट्रेड तुम्ही जरी याच्यामध्ये तरी होल्डिंग ट्रेड प्लॅन केला असता, तरी तुम्हाला जवळपास मार्केटमध्ये 150 ते 250 जवळपास चारचा ट्रेड मिळाला असता, ठीक आहे. या प्रकारच्या एक ॲनालिसिससाठी या नॉलेजसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही आमच्या लेवल्स किंवा तुम्ही आमच्याकडून एक गायडन्स घेऊ शकता, ठीक आहे. थँक्यू सो मच.